हाय हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्या गोड ताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर सगळ्यात अगोदर सगळ्या ताईंची मी माफी मागते की 2 दिवस आपला व्हिडिओ आला नाही. तर त्याचं कारण असं ताईंनो की आत्ताच मध्यंतरी फिरून आलो आणि फिरून आल्याच्या नंतर थोडंसं बाहेरचं खाणं हे ते वातावरणाच्या बदलामुळे सगळेच थोडं 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 आजारी पडले. एक 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 वेळी अगोदर ध्रुवला थोडंसं हे झालं, मग रुद्रला, मग स्वातीला. म्हणजे थोडक्यात पाणी बदल झाला की सर्दी सगळ्यांनाच होते. तरी पण आपण बाहेर गेले की थोडेसे पाणी वगैरे प्यायचे प्रिकॉशन्स घेतो, पण तरी पण वातावरणाच्या बदलामुळे हे छोटे मोठे प्रॉब्लेम होतातच. तर चला असो, आज मस्त म्हणलं सगळ्यांच्या त्याला सर्दीने तोंडाला चव नाही आहे तर छान असे क्रिस्पी कॉर्न बनवावे. आता थंडी म्हणलं की सगळीकडे बाजारामध्ये ताजे ताजे फ्रेश असे हे मकाचे कणसं विकायला येतात. तर त्याचा छान अशी एक रेसिपी मी अगोदर पण मला असं वाटतं 2दा व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. तर मग हाताने काढूच तर म्हणलं असं चाकूनेच पटापट थोडंसं खरडून काढून घेतलं की सगळे दाणे वेगळे होतात. फक्त कट करताना थोडीशी ताकद लावून आतनं कट करावं लागतं पहा, अशा पद्धतीने. तर व्यवस्थित अगदी सगळे हे मकाचे जे दाणे आहेत ते सगळे निघलेले आहेत. बाकी एरवी मी अगोदर बनवायचे ना तर ते मी हाताने काढत बसायचे, त्यालाच मला 1 तास जायचा. किंवा मग ते हे कटर पण मिळतं मकाच्या कणसाचे दाणे काढायचं, पण ते मी अजून काय मागितलं नाही ऑनलाईन, फक्त एकदा पाहिलं होतं आणि मागून मागून म्हटलं तसंच राहून गेलं. तर आज म्हटलं थोडंसं चाकूने ट्राय करावा, तर मस्त अगदी निघले. थोडंसं स्टार्टिंगला मी हाताने निघत नव्हतं म्हणून चाकूचा उपयोग केला तर ते छान निघलं, म्हणून मी करत करत गेले तर मस्त अगदी व्यवस्थित पहा. थोडंसं हे होतंय पण काही नाही, कारण हे मकाचे कणसं फार कवळे आहेत, पण व्यवस्थित साबूत दाणे अगदी निघतायत. जवळजवळ 2 किलो तुमच्या दाजींनी आणले होते. तर म्हणले असे मस्त आज छान असे क्रिस्पी कॉर्न बनवावे. आपण हॉटेलमध्ये गेलो की सगळ्यात आधी स्टार्टर, मी तर कधी जर गेले आणि व्हेज खायचं असलं ना तर सगळ्यात अगोदर मी क्रिस्पी कॉर्न स्टार्टर मागवते, कारण फेवरेट आहे माझा तरी, आणि मुलं पण आमच्या घरात खूप आवडीने खातात. म्हणजे सगळ्यांनाच, पण सगळ्यात जास्त मला फार आवडतो. तर मग घरी रेसिपी कधीमधी मी जर आले ताजे एकदम गोड असले, कच्चं जर कणीस खाऊन पाहिलं आणि गोडीला छान असलं ना, पानसट कणसाचं ते व्यवस्थित टेस्टी होत नाही, गोडीला चांगलं पाहिजे. तर हे चांगले गोड होते आणि कवळे होते, तर म्हणलं चला याचं बनवून घ्यावा आज. तर सगळं असे मस्त जवळजवळ 10-12 कंस मी असे चाकूने पहा वेगळ्या साईडला कट केलेले आहेत. आणि त्या दिवशी एक कमेंट होती एका ताईंची की ताईंना तुम्ही ट्रिप प्लॅनिंगचं सांगा, कुठं राहिल्या, बजेट किती, एका फॅमिलीला किती खर्च येईल. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगू आम्ही की कसं काय, कसं केलेली, कसा कमी खर्च येतो, किंवा म्हणजे सगळं काय सविस्तर नक्कीच सांगू. तर मग इथे पहा सगळं मी कणसाचे हे दाणे साईडला करून घेतलेले आहेत आणि थोडंसं चाकूनी कट केल्यामुळं थोडेसे ते जॉईंट जॉईंट आहेत, तर त्याला सुद्धा मी हाताने कुस करून सेपरेट सेपरेट केलेले आहेत. तर आता इथं मी आहे ना पाणी घेतलेलं आहे कढईमध्ये, आणि हे पाणी थोडंसं चांगलं गरम झालं की याच्यामध्ये हे सगळे मकाचे दाणे टाकून दिलेले आहेत. याच्यामध्ये मीठ, साखर ह्या पाण्यामध्ये काहीही नाही, नॉर्मल ॲरोचं पाणी आहे. गरम होऊन दिलं, जास्त उकळलं पण नाही, आणि गरम होऊन दिल्याच्या नंतर म्हणजे कडक, आणि त्याच्यामध्ये हे सगळे मकाचे दाणे टाकून दिले. आता याला मी 4 ते 5 मिनटं फक्त उकळून घेणार आहे. जास्त वेळ पण नाही, फक्त जे असे टम फुगले पाहिजे अशा पद्धतीने मी हे सगळे कॉर्न छान असे शिजून घेणार आहे. आमच्या ध्रुवाला तर बघा आता कंट्रोल होणार नाही, सारखं सारखं येणार आणि लगेच म्हणणार आई झालं का, आई झालं का, ध्रुवाला आणि रुद्राला दोघांना पण. तर इथं पहा मस्त असे आपले मकाचे दाणे छान असे शिजलेत. आणि याला आता मी गॅस बंद केला, फक्त हार्डली 5 मिनटं मी याला ठेवलेलं आहे. गॅस बंद करून लगेच मी याला काय करणार, याच्यातलं पाणी सेपरेट काढून घेणार आहे, गाळणीत टाकणार आहे याला. हे पहा अशा पद्धतीने मी याचं सगळं पाणी एक 5 मिनटं मी गाळणीमध्ये त्याला साईडला ठेवून दिलं होतं, सिंकच्या तिथं साईडला, आणि सगळं पाणी त्याचं मी गाळून घेतलं. पाणी गाळल्यानंतर एका ताटात मी ह्या अशा पद्धतीने पहा टाकून घेते. अगदी छान असं पाणी सगळं सेपरेट केलंय, कुठल्याही प्रकारचा असा याच्यामध्ये ओलावा नाहीये. थोडंसं मी चाकूनी कट केल्यामुळं थोडासा जो भुगा झाला तो खाली बरोबर गाळणीत जाऊन बसला, त्याच्यामुळे साबूत सगळे हे मकाचे दाणे प्लेटमध्ये मी ठेवलेले आहेत. हलकेसे थंड झाले की याच्यामध्ये लगेच मी बाकीचं साहित्य ॲड करणार आहे. थोडंसं थंड व्हायला मी ठेवणार आहे, कारण लगेच आपण टाकलं तर याला लगेच पाणी सुटेल. मीठ वगैरे बाकीचं साहित्य जर लगेचच्या लगेच ॲड केलं तर याला पाणी सुटायची शक्यता आहे. तर थोडंसं याला मी गार होऊ देणार आहे, एकदम पण गार नाही, पण जे असं कोमट कोमट हलकासं जसं लागतं ना तसं थंड व्हायला मी याला साईडला ठेवून देते. तोपर्यंत
बाकीची तयारी करते. एकदम भारी लागतं ताईंनो. छोटी मोठी घरामध्ये बड्डे पार्टी असो मुलांची तर आपल्याला स्नॅक्स बाहेरून आणावा लागतो, किंवा मग कधीही पाहुणे यायचे असले तर ॲज अ स्टार्टर म्हणून आपण काही ना काही बनवतो. शक्यतो आपल्याकडं भजे बनवतात पहा, आणि काहीही म्हणजे आपण पालक भजे वगैरे बनवतो. तर सिजनेबल एक छान मस्त रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. मार्केटमध्ये आजकाल मकाचे कणस कुठेही दिसतात. चवीनुसार याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये मी टाकणार आहे पाहता येईनो 4 ते 5 टेबलस्पून कॉर्नफ्लावर टाकते मी. तर कॉर्नफ्लावर आणि आणखी एक साहित्य जे की पुढे मी सांगते, त्याने मस्त असं याला क्रिस्पीनेस पण येतो. इथं 5 चमचे मी कॉर्नफ्लावर टाकलेलं आहे. त्यानंतर मी टाकणार आहे इथं मस्त असं हे कॉर्न कुरकुरीत होण्यासाठी तांदळाचं पीठ, ज्याला चावल का आटा सुद्धा म्हणतात. मार्केटमध्ये मिळतं विकतच हे. आता घरी काय कोणी बनवत नाही, कारण आमची गिरण व्होल्टेज प्रॉब्लेममुळे बंद आहे त्याच्यामुळं. आणि खूप जास्त बनवून ठेवल्या पण त्याच्यात आळ्या वगैरे होतात शक्यतो फिश बनवायला, किंवा कुणी कुणी तांदळाची भाकरी पण खातात पहा. म्हणजे मीच काही वर्ष खाल्लेले आहेत, पण वजन वाढतं त्याच्यामुळे मी आता बंद केलेत. तर मग तांदळाचं पीठ टाकलं 3 ते 4 चमचे. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी काळी मिर्च म्हणजे काय की जी मिरे असतात ना, मिरे ठेचून केलेली पावडर, त्याला काळी मिर्च म्हणतात. तर ती काळी मिर्च याच्यामध्ये मी ॲड केलेली आहे पहा थोडीशी ताईंनो. आणि चवीनुसार मीठ मी अगोदरच टाकलं होतं. थोडंसं लाल तिखट याच्यामध्ये मी टाकते. आता छान याला मस्त मी आहे ना मिक्स करून घेणार आहे. प्रत्येक मक्याच्या दाण्याला हे सगळं साहित्य छान असं लागलं पाहिजे. म्हणजे असं सेपरेट पीठ जसं हे खाली दिसतं ना तुम्हाला, हे खाली राहिलेलं ताटात, तसं नाही राहिलं पाहिजे. छान असं प्रत्येक याच्या दाण्यावरती कोटिंग होईपर्यंत मस्त याला मी मिक्स करून घेणार आहे. तोपर्यंत साईडला मी तिकडं तेल तापायला ठेवलेलं आहे. तर चमच्यानी काही व्यवस्थित होत नव्हतं, म्हणून मी इथं हाताचा वापर करून छान असं पहा मिक्स करते. कारण चमच्यानी व्यवस्थित कोटिंग होत नव्हती. खाली हे असं पीठ राहिलं नाही पाहिजे ताटाला. म्हणजे ज्यावेळेस आपण मिक्स करू ते पीठ असं खाली भरभरून गेलं नाही पाहिजे. म्हणजे दाणे वेगळे आणि पीठ वेगळं नाही झालं पाहिजे. त्याच्यामुळं प्रमाण व्यवस्थित टाकायचं पिठांचं, कॉर्नफ्लावरचं आणि याचं. तर हे पहा अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतलं आहे सगळं, आणि तेल साईडला तळायला ठेवलेलं आहे. मस्त आता लगेच याला तळून घेणार आहे गरम गरम. आणि मला थोडंसं कोरडं वाटलं, म्हणून मी काय केलं, 1 चमचाभर पाणी याच्यामध्ये हातावरती घेऊन ॲड केलं. जास्त नाही, कारण खाली थोडंसं पीठ एक्स्ट्रा राहत होतं. तर चमचाभर, जास्त नाही. ते तेल तापलंय पहा. जास्त पण तेल तापू द्यायचं नाही, नॉर्मल मीडियम. तर तेल तापल्याच्या नंतर याच्यामध्ये मी सगळे हे मकाचे दाणे टाकून घेते पहा. टाकल्या लगेच अशा पद्धतीने हलवायचे, नाही तर ते चिकटतात. आणि नंतर बारीक गॅसवरती छान असे याला तळून घ्यायचे अगदी कुरकुरीत होईपर्यंत. तर इथे मी जर्मलचीच कढई वापरली, कारण स्टीलच्या कढईत व्यवस्थित ते होत नाहीत. एकदा मागच्या वेळेस मी केलते तर ते चांगले झाले नाही, त्यामुळं ह्यावेळेस मी तळायला जर्मलचीच कढई वापरते. तर छान असं मीडियम गॅसवरती याला मी एक खटी जास्त टाकायचे नाही, नाहीतर ते काय होतं चिकटून बसतात, मग सेपरेट होत नाही. त्याच्यामुळं थोडे करून मी याला तळून घेणार आहे आता. तर ताईंनो, एकदा का तुम्ही ही रेसिपी बनवली ना, तर तुम्ही वारंवार तुमच्या घरामध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करणार. इतकी टेस्टी आहे. आता ज्या ताई बनवतात, ज्या ताई बाहेर गेल्या हॉटेलमध्ये ऑर्डर करून आनंदाने किंवा आवडीने खातात, तर एकदा घरी नक्की ट्राय करून पहा. खूप सोपी, सिंपल, पटकन होणारी रेसिपी आहे आणि तितकीच टेस्टी लागणारी आहे. तर मी आता काय करणार आहे, जसे जसे हे तळले जातील तसं लगेच याच्यामध्ये मी बाकीचे मसाले काढून लगेच देणार आहे. तरी पण ह्यावेळेस जे कोटिंग आहे माझं पण थोडंसं तेल कमी तापल्यामुळे म्हणा, किंवा काय प्रॉब्लेम, कमीच तापल्यामुळे बहुतेक थोडंसं निघले, पण क्रिस्पी आहे तर छान लागतं येतं. त्याच्यामुळं मी जास्त एक खटी सगळे तळायच्या भानगडीत पडले नाही. जोपर्यंत याच्यामध्ये क्रिस्पीनेसपणा आहे तोपर्यंत मी लगेच मुलांना ते देऊन टाकते. त्याच्यामध्ये थोडंसं मी जिरेपूड, थोडंसं काळं मीठ, थोडंसं साधं मीठ आणि थोडासा चाट मसाला ॲड करून लगेच मी सगळ्यांना हे खायला देणार आहे. जर सगळे तळत बसले असते आणि मग बाकीचे मसाले एकखटी ॲड केले असते तर थोडासा त्याच्याचा क्रिस्पीनेसपणा कमी झाला असता. म्हणून मी थोडासा बारीक कट केलेला कांदा, कोथिंबीर टाकून मी मुलांना खायला देते. बाकी मग जसं 3-4 बॅच होतीनच अजून, तर मग अगोदर दोघांना दिलं, मुलांना आधी, मग नंतर बाबाला ह्यांना, आणि नंतर मग शेवटी आम्ही. तर मग म्हणलं होऊन जाईल, कारण एकदा एकखटी तळलं तर मग ते थोडंसं कोटिंग, थोडंसं माझं पण आज हे झालेलं आहे साईडला, पण छान लागतंय. कडकनेस त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामुळे भारी लागते. ते गरम गरम तर भारीच लागणार. ते इथे तयार झालेले आहेत पहा, मस्त असे क्रिस्पी कॉर्न. तर नक्की ट्राय करा ताईंनो. इकडं दुसरी बॅच माझी तयार होती. तर आज काय आहे ना, संध्याकाळी स्वयंपाक होता. म्हणजे दिवसभराचा आज किचनमध्येच काम गेलं बरंचसं. त्यात वांग्याचं भरीत खायचं मन झालं. आज मोठं जे वांगं होतं ते गॅसवरती भाजून घेतलं. खरं तर वांग्याचं भरीत, बटाट्याचं भरीत हे चुलीवर खाण्याची एक मज्जाच वेगळी हो. चुलीमध्ये जेव्हा बटाटे आपण भाजतो किंवा वांगी भाजतो,
तर ते एक खाण्याचं एक फील वेगळंच इतकं छान लागतं ते. तर मी तडका पॅनमध्ये थोडासा कांदा, हिरवी मिरची, लसणाची पेस्ट, थोडे जिरे आणि नॉर्मल टोमॅटो घेतले. तेलामध्ये छान असं परतून घेते. वांग भाजून ठेवलं होतं साईडला. आणि आता हे मी छान लागतं हे पण भरीत बरं का ताईंनो, मस्त वेगळं काहीतरी. आणि लगेच हे वांग्याच्या भरतामध्ये मी ॲड करून देणार आहे. इकडं आमच्या ध्रुवला आज पॉपकॉर्न खायची फार इच्छा झाली बाबा. मुलं घरी असले की काही ना काही त्यांचं नाटक सुरूच असतं. दिवसभर किचनमध्ये उभाच जातो. तर थोडीशी हळद टाकली आणि मीठ टाकले. पहा कडक तेल तापू दिलेलं आहे. आता कायम पॉपकॉर्न आम्ही घरीच बनवतो. मक्याचे दाणे आणून ठेवलेले असतात. कारण ते पॅकेटचे पॉपकॉर्न जर आणले तर त्याने जीभ थोडीशी कोरडी पडते. अशी वेगळंच थोडंसं खाल्ल्यानंतर हे होतं. टेस्टला चांगले लागतात पण थोडंसं खाल्ल्यानंतर जिभेला असा कोरडा येतो, वेगळंच काहीतरी होतं. त्यामुळे मी ते आणणं बंद केले आणि अशा पद्धतीने पॉपकॉर्न हे मक्याचे दाणे आणून ठेवले की छान असे पावशेराच्या मध्ये सगळी फॅमिली खाती बाबा एक पॅकेटमध्ये. तर फक्त तापू द्यायचं चांगलं कुकर आणि तेल तापू द्यायचं. हे पहा एक दीड वाटीमध्ये अख्खा कुकर माझा भरलेला आहे हा 5 लिटरचा. तर किती पॉपकॉर्न सगळ्या फॅमिली खाईल इतकं, आणि तेही हेल्दी पद्धतीने बनलेले मस्त अगदी. त्यातले त्यात ताईंनो आज वडापाव पण खायचे होते. म्हणजे एकाची एक फरमाईश. तर चला म्हटलं आज वडापाव पण पटकन बनवावे. चटणी बनवलेली होती ऑलरेडी. तर म्हणलं लगेच वडापावचं बॅटर काढून गरम गरम वडापाव पण होऊन जाऊ द्यात. तुमचे दाजी जाऊन सकाळ सकाळ पाव घेऊन आले होते आणि म्हणलं चला मग बनवून टाकूयात पटकन. झालीच इच्छा तर. कारण संडे असला की मग तसं एरवी शाळेला टिफिनला आपण काही ना काही म्हणजे असं हे करतो, देतोच. पण संडे असला की मग मुलांना गरम गरम काही ना काही वेगळ्या डिश. आता शक्यतो या कामामुळे एवढ्यात होत नाही हो. नाही तर किचनमध्ये असं वेगळं वेगळं बनवायला तर मला फार आवडतं, वेगळ्या वेगळ्या रेसिपीज. पण कामाचा लोड असला की मग माणूस कंटाळा करतं आणि मग सुट्टीच्या दिवशी आवर्जून माणूस बनवतं. तर सकाळीच आहे ना भाजी बनवून त्याचे हे असे गोळे बनवून ठेवले होते वड्यासाठी. फक्त बॅटर म्हणलं वेळेवर कालवावं, कारण सोडा अगोदरच टाकून ठेवला, मीठ अगोदरच टाकून ठेवलं तर ते काय होतं, मिठाने पाणी सुटतं आणि सोड्याचं पण जी प्रोसेसिंग क्रिया असते ना ती कमी होऊन जाते. कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला जर सोडा घालायचा असला तर तो इन्स्टंट घालायचा वेळेवरती आणि लगेच ती वस्तू बनवायला घ्यायची. कारण काय होतं, अगोदरच आपण त्याच्यामध्ये सोडा घालून ठेवला तर त्याची जी फुगण्याची जी प्रोसेस असते, प्रक्रिया असते, ती लिमिटेड टायमापर्यंत असते आणि ते जास्त वेळ झाला की ते मग हे होऊन जातं, काम करत नाही ते. जसं की इनो असतं पहा, तर तसंच सोडाचं सुद्धा असतं. तर त्याच्यामुळे मी कुठलीही गोष्ट जर सोड्याची बनवायची असली तर मी लगेचच्या लगेच सोडा ॲड करते. म्हणजे बॅटर जरी अगोदर कालून ठेवलं तर सोडा फक्त वेळेवरती मी ॲड करत असते. तर इथं वडेपाव बनवायला घेतले तर आणि छान असे गरम गरम म्हटलं वडापाव म्हणलं की त्याच्याबरोबर मिरची आली, चिंचेच्या पाण्याची चटणी आली. पण मी आज चिंचेच्या पाण्याची चटणी नाही बनवणार, फक्त कारण चिंच भिजायला घातलेल्या नव्हत्या. वडा आणि त्याच्याबरोबर बनवणार फक्त हिरवी मिरची तळणार आहे फक्त. लसूण जरा हेच झाला बरं का, मी याला त्यो सगळा आता नाही आहे चांगला आहे, नाही असं नाही, पण आता दुसरं काढूच तर बराच खराब झाला आहे का नाही. खराब द्यायचं फेकून द्या आता. बराच मेलाय तरी बांधू ना आता. स्वाती कस काय ग, ते होतच सीझन आला का मरतोच त्यो. ती नाही म्हणलं लसूण टिकत नाही जास्त. आता किती हवेला बांधलेला होता त्यो आणि जरी हवेलाच ठेवलेला आहे, पण तरी तो तसाच झालाय. नको पुढे जाऊन नाही एवढाच लसूण आता किती दिवस गेला असता, पण ते गेला बाय खराब होत. पेरूच्या झाडाला आहे ना आळ्या भरपूर होत होत्या, म्हणजे रोग पडत होता म्हणून काढून टाकले, ते कापून टाकलं आम्ही त्याच्या फांद्या बऱ्याचशा. आणि त्याच्या पांढऱ्या असे बोरची टाईप काहीतरी पडत होते. मास्तरांचा फळ अजून त्याच्या आमच्या ध्रुवाला कधी मध्ये येडा येतो, त्याच्यामुळे त्याला काढायचा नाही अजिबात, त्याच्यामुळे तसंच ठेवला. ती तारीने लावलेला आहे त्याच्यामुळे ते निघतच नाही. आणि तो म्हणला काढायचाच नाही. काढायला काय काढला असता दोन्ही. मी परवा दिवशी म्हणत होते काढून टाका रोद्राला, ते पूर्ण तारीने बांधलाय तो पॅक आहे एकदम. डायरेक्ट कट करावा लागेल तार. काढायचा नाही मला लागतोय एकटाच इथे बडबड करीत बसत, त्याच्यामुळे आम्ही ते तसंच ठेवलाय. आता हे आता तो उन्हाळ्यात नाही बरं का, पण पावसाळ्यातच फुटलं आता झाड चांगलं. काय करतात त्याला, खराबच तेवढं झालं ते ठेवून, पण काय उपयोगच नव्हता. चला सोनचाफ्याच्या झाडाला मस्त पांढऱ्या सोनचाफ्याला छान असे फुलं आले. स्वाती मला काय वाटतं माहिती की 2 झाडं एकत्र झाल्यामुळे या झाडाला जरा प्रॉब्लेम होतो. जास्वंदीच्या काही फांद्या कट करून टाकावात. म्हणजे हे बघ ना तू, सगळी अडचणच झाली ना. नारळाचं इकडं आलं, नारळाची ती एक फांदी आणि जास्वंदीच्या इकडच्या फांद्या, म्हणजे सोनचाफ्याला जरा डफळायला जागा फुटन ना मध्ये. विचार वर जात असेल ना. अगं पण मध्ये झालं ना त्याचं हे, इकडून नारळ
इकडून जास्वंदी मध्ये फसलं ते, तिकडून काय आलंय ते जंगली नाही, तिकडून नाही आलं. जास्वंदाच लय फळलंय, जरा बघावं लागेल याच्याकडे, नाही तर त्याची growth ह्यो पण सोनचाफाचे ना. हा ह्यो पांढरा आहे आणि हा आपला पिवळा आहे. हा पिवळा आहे, मध्यंतरी पिवळ्याला फुलं येत होते, आता पांढऱ्याला आलेत बघा. बेडरूम मध्ये जर 2-3 फुलं नेऊन ठेवले ना, आणि जर वाळलेले पण पानं 4 दिवस काय रूम फ्रेशनर मारायची गरज लागत नाही, एवढा भारी स्मेल येते सगळीकडे. सोनचाफाची खासियत आहे. देवाला व्हायचं. आज सगळे पांढरे 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 कपडे धुवून टाकले होते लवकरच, मग ते काढावा म्हणलं, कारण पांढरे कपडे वेगळे धुवा लागत येत, नाही तर लय अवघड आहे. मग थोडा जरी डागडुग हे झाला की मग लगेच कपडा साईडलाच टाकावा लागत होतो. तर मग पांढरे कपडे असे थोडेसे सासून देत असतो आम्ही, आणि मग सेपरेट एक खटी धुवून टाकत असतो. बेरे किती आल्यात बघ, हा लय आल्यात बघ. अगं तुझ्या दाजी तर त्या दिवशी म्हणली ते किडाचे विशिष्ट प्रकारचे किडे आहेत म्हणली, हे असे काही किडे लागले म्हणलं. अहो नीट बघा समोरून जाऊन, ते फळ आलंय म्हणलं. म्हणले हा सगळं पूर्ण भरलं. म्हणले याला उद्याच औषध मारायला बोलवतो, त्याच्यावर बघ केवढ्या मोठ्या मोठ्या आळ्या पडल्यात. मला म्हणले वेगळ्याच ह्या पोरांना जर हातबीत लागला तर कसं होईल. मी म्हणलं अहो ते आळही नाही म्हणलं, ते हे आले लय आलेत गो स्वाती. बघ ना तू, पानं कमी तेच सगळीकडे तेच जास्त आहे. हे बघ आपण तिकडे गेलतो हैदराबादला, तवा घेऊन खाल्ली होती कशी 100 रुपयाची. हा. 100चे 2 पॅकेट दिले ते छोट्याले माझं त्यांनी. आंबट आंबट होते ग ते, आपले गोड आहेत तसे. दिसायला मस्त काळी होती पण खायला नाही होती. नाही नाही, काळी जरा चांगले लागत होते, पण लाल आंबट लागत होते आणि थोडी पानसट होते अशी लाल. बघ हे पलीकडून कसं पाणी आलं. सोडलं काय तिकडे गावाला आवाज येतोय ना. आता उन्हाळा, गावाचं ध्यान झालं बाई. गावाच्या हुरड्याचा अक्का होती त्या Time अक्काला. भेटावा. नाही तर आपल्याला काही कमी ना अधिक कवा जाऊन मोकळा टाइम बसला ना, उद्योग सुचत आहेत माणसाला बरोबर. हा ना, बरोबर लगेच जाऊन इतक्या वाटतं किती का वेळा आणून भाजला असता, बाबाने आपल्याला चळू न दिला असता. जाऊन दे आणू उद्या बिद्याने इथं भाजू आपण. आमच्या अक्का लगेच म्हणले असते भारती वांब्या खाया जोग्या आल्यात बरं का आता, आपल्याला गावाचा हुरडा आण. लगे बाबाला म्हणले असते आण भाऊ आपण भाजू इथं. मागच्या वर्षी भाजला होता आपण इथं, आठवतो साठी. बाबाने चुळून दिलता आम्हाला आणि आम्ही इथं भाजून खाल्ला आता गावाचा हुरडा. ह्या ज्या वांब्या येतात ना गावाच्या, ह्या म्हणजे हे काय, हा असा हा खाली खाली गहू आहे ना, मग तो बरोबर झालेला असणार आहे. मग तो बरोबर आणून थोडासा चोळला की भारी. अगं तू कुठे चालली ग बाई ते कपडे घेऊन आहे? तुझा नेमकं सर्दी झाली, एक डोकं चकलंय. चकलंय माझं, चालाना 2 दिवस झाले डोकं. सर्दी जाम झाली ती सर्दीनी. ते राजेवाले लय पिअरचा वास येतोय म्हणलं, मग बघा. वाव, बघ ती एवढी एवढी छोटी चिमणी किती छान ओरडत होती. कुठे? नाशपती नाशपती, संत्रा न्या तोडून. काय संत्रा खावनात या तरी ताईंनो संत्रा खायला आमच्या इथं. हा आंबट आहे बाई, पहिलेच खोकला. अगं नाही, तू नको खाऊ, तू खाऊ नको 2-3 दिवस आता. सर्दी खोकला येतं वर. लय आंबट नाही, संत्रा अशीच असते आंबट गोड बाई, तुला लय गोड लागती. नको खाऊ बाई, नको खाऊ ते परत मग आधी सर्दी खोकला ऐकत जा जरा. चला जेवायचंय आता, आजचा व्हिडिओ इथंच थांबा. पण ते संत्रा खाऊ नको, तुला सांगते मी. नाही खात. नाही खात मग तू कशाला सोडली? मग आता तू खा ना, मी फेकून द्यायची बाई, मी खा. पण एखादी काय म्हणा, मी पण नाही. नको, लय आंबट आहे ती. अगं पण तू सोडलीच कशाला सांग मग? भारी वाटली मला स्वाला. सोलायला भारी वाटली म्हणून सोडली होय. हा दे मग जाऊन दे. चला आता. ए साठी हो तिकडे पोपट फिरून राहिले 2. हे बघ गेला पळून आता. लय मोठा पोपट होता, 2 होते. इथं नारळाच्या झाडावर बसले, लगेच इकडून गारकन निघून गेले. काय पाळायचं तुला? तू बघणार आहे का, केअर करणार आहे का तुम्ही? हा कशाच? फक्त बोलणं सोपं आहे भाऊ. कशाचं करतात हे पाळायचं आणि ते पाळायचं आणि हवस तर लय सगळ्या दुनियाची. पण फक्त माझा आलू दादा देतो बाई, सगळ्यांची काळजी घेतो. बाबापासून स्वीटीची, चंदनची, कस्तुरीची, सगळ्यांना खायला देतो. ते सगळ्यांना पाणी आहे का नाही ते चेक करतो 2 टाइम. तू करतो का? तू करशील का? हा आधी ह्या चिंटूची केअर करून दाखव मला. चिंटूची काळजी घेऊन टाकू महिनाभर, मग देईन. हा नाही मला दाखवू नको, मला माहिती आहे. पण तू आधी चिंटूची, चंदन, कस्तुरीची काळजी घेऊन दाखव, मग तुला देईन आणून मी. तू आधी हे यांची हाय त्यांचीच काळजी घ्याय ना, तू काय करणार आहे बाळा दुसरं? हा याला खायला देतो तू कधी? त्याला आंघोळ घाल. तिथं किती मोठं सीताफळ आहे बघ ना. पण आता संध्याकाळचं नाही हात लाव. हे बघ हे बघ, है ना.
आजूक लय अरे काल एक पप्पानी फोडलं होतं लय कुठे पलीक तिकडं पण येत अरे वरती. आता आहे ना आपण काय करू उद्या सकाळी तोडू. उद्या सकाळी तोडू चल बाळा आपण आता नको संध्याकाळचं झाडांना हात नाही लावायचा. झोपलेले असतात म्हणते असं आणि पक्षी पण त्याच्यावरती बरेचसे पक्षी बसलेले असतात. एक दिवशी मी असंच स्वाती आणि मी चक्कर मारत होते आणि मला असं ह्या कपूरच्या झाडाला इथं असं काहीतरी बसलेलं दिसलं. म्हणलं हे काय असं वेगळं फळ आलं. मी जाऊन एकदम हात लावला तर एक पक्षी होता बिचारा त्याच्यावरती बसलेला. तर म्हणलं अरे संध्याकाळचं ते नाहीच हात लावायला पाहिजे पण मी काय असं वेगळं फळ आले म्हणून मला कंट्रोल नाही झालं. मी पटकन हात लावला तर त्याच्यावरती काळ्या कलरचा पक्षी असा पूर्ण पंख हात घेऊन बसलेला होता एकदम छोटा आणि बरेचसे होते त्याच्यासारखे. अजून नंतर मी बारीक पाहिलं तर त्या झाडावरती बरेचसे पक्षी ह्याच झाडावरती होता रुद्र आणि असं इथंच बसलेला होता इथंच. संध्याकाळी जेवल्यावर थोडंसं आम्ही 1-2-3 चकरा मारतो कधी कधी लवकर जर जेवण झालं तर. उशिरा झालं तर नाही वेळ मिळत तर मग त्यावेळेस दिसला होता तो आम्हाला वेगळाच होता. माझा चिंटू ग एकटाच फिरवतो रे रुद्र. स्वीटी नाहीच भेटली स्वीटी लय मस्त सगळीकडे पाहिली सगळीकडे. काय हे काय मोसंब्या आल्यात बघा ना झाडाला किती. आता एखाद दिवशी उजेडाच्या दाखवेल. भरपूर साऱ्या आल्यात भरपूर. लय येत आतमध्ये खूप येत खाली झुपकेचे झुपके. एकटा चिंटूला बाहेर नाही देऊन देत जाऊन देत आम्ही. आता त्याला बांधूनच ठेवते. कुणी काही म्हणा ना म्हणलं खिळ्याचा पट्टा करावा लागणार त्याला त्याच्यासाठी ना ते असं काही कुठल्या प्राण्याने रुद्र कपडे काढून घ्यायचं. लय उशीर झाला आज. ते ना त्याच्या पकडावं नाही असं डायरेक्ट अटॅक नाही करावं म्हणून त्याला एक असं बेल्ट आणणार आहे मी आता इथं खिळ्यांचा तो म्हणजे त्याला कोणी पकडणार नाही. आणि बांधून ठेवायचा काय नाही होत रुद्र जाऊन दे. त्याला लागल सवय लागल नाही आणू त्याला करमणुकीला काहीतरी पण त्याला बांधून ठेवायला लागणार आहे आता. कारण त्याच्या जीवापेक्षा त्याला बांधणं हे कारण ते कुणी ना कुणी येतं गेट उघडं ठेवतं आणि मग ते बाहेर गेल्यावर बिबट्यानीच खाल्लं आमच्या सुट्टीला. दुसरं कशानेच नाही बिबट्यानीच हे केलेलं आहे दुसरं काहीच नाही. कारण बिबटे बऱ्याच जणांचे कुत्रे येत नाही. सिटी गेल्यापासून लय बाहेर गेला तर भिवून राहतो गेला दिला तरी कंटिन्यू त्याला मी उठलं का सकाळी धरू शकतो तरच नाही तर बिबट्या दोन्हीत नाही एकाने काहीतरी काम केलं. जाऊ दे काय तिचं आयुष्य तेवढं. कपडे घे काढून चल दादू सगळे कपडे काढून ना.